काय झालं शहराची आणि आता अवस्था काय शहराची? 2017 मध्ये स्मार्ट सिटी नावाने घोषणा देत हे सरकार आलं, परंतु स्मार्ट सोडा पण त्यांनी जगप्रसिद्ध केलं. कशात जगप्रसिद्ध केलं तर वाहतूक तोंडीमध्ये 4 नंबरला आलो आपण जगामध्ये. दुसरं त्वरित ती एवढी वाढली, ती संस्कृतीत शहर नावाचं शहर न राहता त्वरित यांचं आणि गुन्हेगारीचं शहर म्हणून प्रसिद्ध झालं. तिसरी गोष्ट म्हणजे इथून IT सेक्टर बाजूला पडला. या पद्धतीने वेगवेगळ्या मार्गांनी हे जगप्रसिद्ध केलं. अगदी नदीत प्रदूषण याच्यामध्ये पण जागतिक मान्यता म्हणजे मिळाली. एकही प्रश्न सुटला नाही. पुणे काय परिस्थिती आहे शहरातल्या रस्त्यांची? वाहतूक कोंडीच्या संदर्भात प्रश्न असा आहे की या वाहतूक कोंडीच्या नावाने मोठा खर्च उभा करणं. म्हणजे आता जे सिग्नल लागले 125 सिग्नल आहेत, 125 कोटीचं टेंडर होत आहे. एका सिग्नल माहिती माहित नाही, एका कोटीचा एक सिग्नल आहे. हा सिग्नल चालत नाही असा परवाचाच रिपोर्ट आहे. येतो तुमच्याकडे, बोला. शाळेंच्या संदर्भात तर आपण पाहिलं तर पुण्यामध्ये नर्सरीला आज फी 1 लाख रुपये फी आहे. पालकाच्या महापालिकांच्या शाळांची काय? महापालिकांची शाळांची अतिशय वाईट अवस्था आहे. स्मार्ट सिटीच्या अंतर्गत त्यांना CCTV दिले. आज एकाही शाळेमधले CCTV चालू नाही. स्वच्छतागृह बंद आहे. तिथल्या मुलांना ड्रेस वेळेत मिळत नाही. हिवाळा सुरू झाल्यानंतर सुद्धा त्यांना ड्रेस मिळत नाही.